हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. नेहमी स्वयंपाकाचा माझा पार्ट असतो, पण आज मी स्वयंपाक नाही, मी थोडंसं म्हणजे बाहेर गेलेली. आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्या शॉप डीमार्टमध्ये भरपूर काय काय वस्तू असतात. आणि मी सध्या तुम्ही शॉर्ट व्हिडिओला माझं पाहिले असेल की उन्हाळी पदार्थ मी केलेले आहेत आणि अजून आपल्याला अपलोड करायचे आहेत बरेच व्हिडिओ असे. तर मी डीमार्टला गेलेली. आमच्या इथे आम्हाला जवळ म्हटलं तर तसं अंधेरी आहे, मी बँड्राला राहते. तर अंधेरीला डीमार्ट असल्यामुळे फार सोपं मला पडलं आणि खूप इझिली मला जे हवं होतं, उन्हाळी पापड वगैरे जे ठेवायला मला स्टोरेज हवे होते तर ते मला मिळाले. तर मी ॲक्च्युली मी जाणार होते कुर्ल्याला, पण कोणीतरी सजेस्ट केलं, माझ्या वहिनीने मला सजेस्ट केलं की माझी वहिनी ज्योती गायकवाड, तर तिने मला सजेस्ट केलं की तुम्ही डीमार्टला का नाही ताई जात? तर मी म्हटलं हो का? तर म्हटलं हो मिळतील का? तर हो तिथे असतात बरेच असे. तर मी डीमार्टला जाते, पण एवढं काय नेहमी आपण ग्रोसरी वगैरेमध्ये थोडंफार काय जे काही घेतो आपण तर ते घेत असतो. तर आता मी चला तुम्हाला दाखवते. तर मी स्टोरेज म्हणून कसे डबे आणलेले आहेत आणि खूप रिजनेबल मिळालेले आहेत, ते मला फार आवडले. की म्हणजे बाहेर ह्याची MRP वगैरे थोडीशी वेगळी दाखवते, पण ठीक आहे, म्हणजे इतकं रिजनेबल आहे. मला माहित नव्हतं की म्हणजे डीमार्टला आपल्याला हे बघा, हे स्टोरेज डबे मी घेतलेले आहेत आणि ह्याची प्राइस ह्याच्यामध्ये मी MRP काय जे काय आहे ते सांगत नाहीये, पण आता सध्या मी जे घेतलेलं आहे तर हा आहे स्टोरेज डब्बा. तर 15 लिटरचा आहे हा. तर खूप छान आहे असं. तर तुम्ही बघू शकता, ह्याची प्राइस बघू शकता, अगदी कमी आहे. हे बघा, खूप कितीला मला मिळालेला आहे? तर हा मिळालेला आहे 249. हे बघा, म्हणजे 249ला खूप स्वस्त आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला मी सगळं दाखवते की हे जे आहे ह्याचं लीड आहे, हे झाकण जे आहे खूप असं, हे बघा, खूप असं म्हणजे असं प्लास्टिकमध्ये सॉफ्ट पण म्हणता नाही येणार आणि व्यवस्थित आहे की म्हणजे हे बघा, असं पडलं तरी हे तुटणारं नाहीये आणि हा डब्बा सुद्धा पडला तरी तुटणारा असं नाहीये. म्हणजे एवढा छान क्वालिटी भेटलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, ह्याला मी प्रेस पण करते तर हार्ड पण आहे आणि सॉफ्ट पण आहे. म्हणजे ते असे प्लास्टिक आहेत की नाकोडा या कंपनीचे आहेत हे, आणि छान आहे. तर हे तर नक्की तुम्ही डीमार्टमध्ये तुम्हाला आता पापड वगैरे वाळवणीचे पदार्थ जे आहे, मसाले आहेत, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, हे ड्रॉइंग सुद्धा दिलेलं आहे. मसाले वगैरे तुमचे धने पावडर, मसाले जे काही, कलर मिरची पावडर, घरचा मसाला, ह्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. आणि फार सुंदर आहे हे बघा, फार सुंदर आहे. आणि मला ह्याचं प्लास्टिक आवडलं मेन म्हणजे हे जे आहे तुटणारं नाहीये, असं हेवी वस्तू असं की म्हणजे पडलं तर तुटेल असं, तर अशातला हा पार्ट नाहीये. तर ह्याचं लीड पण म्हणजे झाकण सुद्धा फार सुंदर आहे. तर मला खूपच आवडलेलं आहे. आणि जेणेकरून मला ना ह्याला हे घेण्याच्या मागे उद्देश काय आहे की माझ्या मुलाला मी जे वाळवणीचे जे पदार्थ जे घेतलेले आहेत ते मला पाठवायचे आहेत. तर कशात पाठवणार? तर असे पण आपण बॉक्स वगैरे घेतो, सेम वजन आहे, अगदी हलक्या वजन आहे, हे काय एवढं हेवी नाहीये. तर आपल्याला पार्सल सुद्धा ह्याच्यामध्ये पाठवण्यासाठी मला योग्य वाटलं. तर हे व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून दिलं. आणि ह्याचं मी लॉक सांगते तुम्हाला. हे लॉक बघा तुम्ही, हे जे लॉक आहेत तर ह्याला हे जे झाकण जे आहे आणि ह्याला पकडण्यासाठी सुद्धा आहे. हे डीमार्टमध्ये एवढे छान मिळाले मला, खूप म्हणजे मी असे 2 घेतलेले आहेत. आणि आता प्रत्येक वेळी जाणार तर थोडं एक दोन स्टोरेजसाठी मी घेणारच आहे. आणि मेन म्हणजे ह्याच्यातला जो हा ओपन पूर्ण आहे, ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण हात वगैरे जातं, म्हणजे अडचण नाहीये काय, म्हणजे काय वस्तू ठेवली वगैरे तर आपल्याला काही अडचण नाहीये. तर ह्या पद्धतीने आपण हे, मी काय ऍडव्हर्टायझिंग वगैरे करत नाहीये, पण जेणेकरून गृहिणीला हे सगळ्या वस्तू लागतात त्याच्यासाठी मी स्पेशली हे घेते. आणि खूप छान आहे हे, मला खूपच आवडलेलं आहे. की मी काय ऍड वगैरे सुद्धा असं काय करत नाहीये. तर मला जे घरात ज्या ज्या गोष्टीची गरज होते, म्हणजे आता पापड मला कसं नाजूक असतात, तुटण्याचा
खूप हे असतात. ह्याला ओपन असल्यामुळे हे आपण व्यवस्थित ठेवू शकतो. किंवा फेणी आहे, तांदळाचे पापड आहे, बरेच पापडाचे प्रकार असतात, ज्वारीचे पापड, गव्हाचे कुरडया वगैरे हे ठेवण्यासाठी. ह्याच्यात तर मसाले दाखवले, पण आपण इतर वस्तू सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो. तर खूप छान आहे, मस्तच आहे हे. आणि मग MRP मी काही सांगत नाहीये किती MRP, म्हणजे MRP मध्ये जे मी सेल मधून म्हणजे त्याची ऍक्च्युअली रेट काय आहे, पण आपल्याला जो मिळालेला आहे तोच मी रेट सांगते. तर 249 ला आहे हे. तर खूप छान आहे आणि मला आवडला. आणि तुम्हाला जरी हवं असेल तर नक्कीच तुम्ही तिथून परचेस करून घेऊ शकता डीमार्ट मध्ये. तर हे आहे ह्याचं व्यवस्थित आहे बघा, हे ना प्रेसवाला लॉक आहे आणि खूप आवाज बघा, आवाज तुम्ही बघितला तर हे या पद्धतीने, आणि हे काहीही पडणार नाही. तर मी म्हटलं आता ह्याच्यामध्ये काय भरण्यापूर्वी ह्याला मी वॉश केलेलं आहे, फक्त आता हे स्टिकर मला काढायचे. तर हे थोडंसं जे आपलं हे असतं एअर ड्राय असतं त्याच्यामध्ये थोडी वाफ देऊन असे मी एक व्हिडिओ पाहिला होता, तर मी त्याचा प्रयोग केला होता. तर असं हे जर सहज निघाला तर ठीक आहे, नाही तर थोडंसं ह्याला वाफ देऊन असं हेअर ड्रायर जे असतं आपलं त्याच्याने मी हे स्टिकर म्हणजे रिमूव्ह करणार आहे, म्हणजे हे सगळं काढून घेणार आहे. आणि मी वॉश करून घेतलेलं आहे. आणि फर्स्ट टाइम जरी वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या आपल्या साध्या पाण्याने वॉश करून घ्या, म्हणजे थोडंसं स्वच्छ होईल व्यवस्थित. म्हणजे त्याचे जे केमिकल वगैरे काही प्लास्टिकचे असतात तर ते आपल्या जेवणामध्ये येणार नाहीत. आणि व्यवस्थित ड्राय करून घ्या आणि मग आपले मसाले वगैरे जे काय असेल तर टिकण्यासाठी आणि व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे स्पेस बघू शकता, जागा काही जास्त घेणार नाहीये. तर ह्याच्यामध्ये मी या अशा 2 घेतलेल्या आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. कारण मला माझ्या मुलाला पार्सल द्यायचं आहे, त्यासाठी मी हे 2 डबे परचेस केलेले आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ तर नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला. तर हे व्हिडिओ बनवण्याचं मागचं माध्यम म्हणजे की ह्याच्यामध्ये आपण काय काय स्टोरेज करू शकतो. पिठं तर आली त्याच्यामध्ये, पण हे असं कोणाला द्यायला सुद्धा पार्सलमध्ये, आता मुलं बाहेर गावी असतात त्याच्यासाठी हे द्यायला मला खूप असं म्हणजे व्यवस्थित वाटलं असं. आणि लॉक पण खूप छान पद्धतीचा आहे, तुम्ही बघू शकता, खूप इझिली बसून जातं. आणि फिट्ट हवे आपल्याला एवढं लूज नको. तर हे बघा फिट्ट पण आहे, पटकन असं सिंगल लागून पुन्हा डबल. हे मस्त लॉक आहे, खूप छान आहे, जागाही जास्त घेणार नाहीये. आणि दिसायलाही म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. तर आता मी तुम्हाला दुसरा एक डब्बा दाखवते, तेही मी घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण बरेच काही वस्तू ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या, आता हे बघा हा जो डब्बा घेतलेला आहे हाही फार स्वस्त मिळालेला आहे. हे 2 मला 249 ला असे मिळालेत. आणि हाही मला हवा होता. आणि हेही प्लास्टिक फार सुंदर आहे आणि सगळे नाकोडा कंपनीचेच आहेत. आणि मला वाटतं नाकोडा खूप छान आहे, मला वाटतं प्लास्टिक त्याचं. हे बघा, कारण नाकोड्याचे माझ्याकडे ना माझ्या मिस्टरांनी चेअर आणलेले खुर्च्या प्लास्टिकमध्ये, तर तेही छान होते. आणि आमचं एक स्टोअर आहे त्याचं, हे दुकानाचं नाव नाकोडाच आहे. तर हे बघा, हे प्लास्टिक बघा, हे मस्त असे ह्याला व्हील आहेत. कुठे ह्याच्यामध्ये हेवी ठेवलं तरी तुम्ही ह्याला असं ओढून घेऊ शकता. आणि ह्याला व्हील आहेत आणि खूप हलका पडतं हे. त्याचं प्लास्टिक, ह्याचंही प्लास्टिक बघा फार सुंदर आहे ह्याचं प्लास्टिक. हेही मी डीमार्ट मधून परचेस केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मसाले वगैरे, म्हणजे जेणेकरून तुमचे स्टोरेजमध्ये काही आपल्याला डबे नसेल तर अशा आपण पिशव्या सुद्धा त्याचे पिशवी सकट आपण ठेवू शकतो. जसे मूग डाळ आली, चना डाळ आली, किलोच्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये बसू शकतात. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट असल्यामुळे इझिली आपल्याला हे दिसू शकतं. तर ह्या पद्धतीने मी हे असे 2 असे मी घेतलेले आहेत हे सुद्धा. आणि पार्सल सुद्धा आपण कोणाला ह्याच्यामध्ये देऊ शकतो, व्यवस्थित कव्हर करून आपण मुलांना काही ह्याच्यामध्ये पाठवू शकतो. तर हे मी कार्टून्स मधून आपण सगळं पार्सल हे करतोच, पण ते कार्टून्स नंतर फेकायला जातात, पण ह्याचं मुलं नंतर तिकडे यूज पण करू शकतात. म्हणजे तुमचे कपडे देखील तुम्ही ठेवू शकता, पुन्हा तुमचं ग्रोसरीचं काय जे काय असेल ते ठेवू शकता. ह्याचे अनेक उपयोग आहे, कारण हा जो आतला जो स्पेस आहे फार मोठा आहे आणि फार सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीने मी हे परचेस केलेलं आहे. आणि ह्याचा मी तुम्हाला लीड सुद्धा दाखवते. लीड सुद्धा फार सुंदर आहे, हे बघा. आणि सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि हार्ड पण आहे आणि सॉफ्ट पण आहे, म्हणजे हे सुद्धा असं पडलं तरी तुटणार नाहीये. तर हे
अशा वस्तू घ्यायचे की म्हणजे तुटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला वापर होईल. तर ह्याची पण मी प्राइस तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हे सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे 299ला, म्हणजे 300 रुपयाला 1 रुपये आपला कमी, म्हणजे 299. तर हाही खूप छान आहे असं स्टोरेज. बाहेर जर मी अजून बरेच ठिकाणं म्हणजे असं आहे की तिथे मी परचेस म्हणजे मी किंमत वगैरे पाहून आलेली आहे. मी नाव नाही घेणार कुठल्या शॉपचं वगैरे, पण त्याच्यापेक्षा मला डी-मार्ट खरंच मला खूप आवडलेलं आहे. हे बघा, खूप छान आहे आणि ह्याचे पण MRP भरपूर आहे. आणि पण जे MRP आहे ते मी काही तुम्हाला सांगणार नाही आहे. फक्त मी ज्या भावामध्ये म्हणजे ज्या रेटमध्ये आहेत घेतलेलं आहे तेच तुम्हाला दाखवते. आणि ह्याचे हे बघा, हे लॉक पण किती इझिली, हे बघा, दोन्ही असे व्यवस्थित निघतात असे. आणि लॉक बघा, हे बघा केवढं मोठं आहे आणि खूप छान असं आहे. याच्यात पण भरपूर सामान तुमचं येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे तुम्ही ह्याला तुमच्या कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता. तुमचे काही कपडे असेल तर पर्सनली कपडे असतात आपले, तेही तुम्ही ठेवू शकता. नॉर्मली कपडे इस्त्री करून ठेवू शकता. शर्ट वगैरे पण ह्याचा अनेक उपयोग आहे. जर नुसतं बोलून तेवढा विषय नाही होत. आता आपल्याला घरामध्ये काय काय गोष्टीला गरज लागेल, एका बाजूला आपण एकावर एक करून स्टोरेज सुद्धा ह्याला करू शकतो. जसं जेणेकरून हे बघा, मी 2 घेतलेले, तर हे पण खूप असं छान असं आहे. हे बघा, या पद्धतीने हे असं एकावर एक आपण स्टोरेज असं करू शकता. एका साईडला राहील, एका कोपऱ्यामध्ये, आणि व्यवस्थित आहे. म्हणजे खूप छान आहे. हे मला आवडलं आहे हे सुद्धा. तर ह्या पद्धतीने दोन्ही सेम रेट आहे आणि दोन्ही सेम आहे. तर असे मी 4 डबे घेतले. तर कोणाला हवे असेल तर डी-मार्टमधून नक्की परचेस करा. खूप छान आहे आणि मला आवडलेलं आहे हे. आणि उन्हाळी सामान माझं भरपूर बसणार आहे ह्याच्यात, आणि तेही मी तुम्हाला दाखवते मी काय काय ठेवलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे कम्प्लिटली झालेलं आहे. कारण मी आता मसाले पापड वगैरे करून आलेली होती माझ्या मावशीच्या घरी. तिथे ओपन स्पेस असल्यामुळे मला वाळवणीचा प्रकार खूप छान पद्धतीने करायला मिळाला. तर हे सगळं म्हणजे वस्तूसाठी ह्याचा उपयोग फार सुंदर आहे. तर नक्की तुम्ही परचेस करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला. आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडलं असेल, आणि अजून कुठे काय स्वस्त असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की मॅडम अनेक ठिकाणी असे स्वस्त आहे म्हणून तुम्ही सांगू शकता. आणि नक्कीच म्हणजे कसं म्हणजे आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं की जिथे रिजनेबल आहे. आणि आता सध्या उन्हाळी आपण भरपूर काही ना काही बनवत असतो, मग ते स्टोरेज करायला आपण डबे शोधत असतो. तर हे डबे मला फार आवडले. आणि आपल्या ह्या व्हिडिओला बघूया आता कसा प्रतिसाद मिळतोय. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नक्कीच मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा. आणि धन्यवाद सर्वांना.